मालवणी पद्धतीचा टॅमॅटोचा सार एक साधी सोपी पद्धत आहे। थंडी चालू होणार आहे आता आणि त्या थंडीमध्ये गरम गरम वाफाळता भात आणि हे मालवणी पद्धतीचं टॅमॅटोचं सार एकदा नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। टॅमॅटोचं सार बनवण्यासाठी इथे मी 3 छोटे टॅमॅटो घेतलेत, मध्यम आकाराचे आहेत। त्याला आपण 2 कट देणार आहोत या पद्धतीने आणि हे मी एका छोट्या भांड्यात शिजवत घालणार आहे। हे शिजवताना आपल्याला ह्याची साल आपोआप निघेल एवढं शिजवून घ्यायचं आहे। इथे मी अर्धा नारळाची कवड घेतली आहे, त्याला सोलून घेतलं पूर्ण आणि मिक्सरच्या भांड्यात काढून 1 हिरवी मिरची, 1 चमचा धने घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घेतली आहे आणि आता सगळं मिश्रण पाणी न घालता पहिले आपण वाटून घेणार आहोत। 3 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घातल्यात। त्याच्यानंतर बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी घालून थोडं थोडं करून, जास्त पातळ सुद्धा नाही करायचं। टॅमॅटो आपण बघूया कसे शिजलेत। तुम्ही बघू शकता इथपर्यंत शिजवायचे, त्याची साल आपोआप निघेपर्यंत। टोमॅटो बाहेर काढून घेतलेत मी पाण्यातून आणि आता थोडेसे थंड करून घेणार आहे। आधी साल काढून घेते आणि नंतर थंड करत ठेवते। थोडेसे त्याला कट मारून घेते म्हणजे ते लवकर थंड होईल। या पद्धतीने तुम्ही बघू शकता, असं केल्याने पटकन गार होतं। आता हे थंड होतं तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारे सगळे मसाले काढून घेऊया। लाल तिखट घेतलंय 1 चमचा, धनेपूड पाव चमचा, हळद पाव चमचा, जिरेपूड पाव चमचापेक्षा थोडीशी कमी घेतली आहे, म्हणजेच पाव चमचा घेतली आहे। 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात, कढीपत्ता पाव चमचा, जिरं, थोडीशी कोथिंबीर, चवीपुरतं। आणि मालवणी कोकणाचं सार म्हणजे कोकम तर हवेच ना त्याच्यामध्ये, त्याशिवाय ती टेस्ट कशी येणार, म्हणून 2 ते 3 कोकम घेतलेत। आता हे सगळे मसाले आपण साईडला काढून ठेवूया। आता हे वाटण आपण जे टॅमॅटो कापून घेतले होते ते पूर्ण थंड झालेत। मी तोच मिक्सर घेतला ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण केलं होतं। ह्याची पेस्ट करून घ्यायची आपल्याला। चंक्स राहिले तरी काही हरकत नाही, या पद्धतीने आपण याची पेस्ट करून घेऊया। आता फोडणीला घालूया। 2 ते 3 चमचे तेल तापत ठेवलं होतं। छान तेल कडकडीत तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी छान तडतडली पाहिजे। त्याच्यानंतर कढीपत्ता घातलाय, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात। फोडणी छान चुरचुरीत बसली पाहिजे आणि आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घातलंय। आता हे वाटण जे आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे, कारण की आपण जे ह्याच्यामध्ये पदार्थ घातले ते सगळे कच्चेच आहेत। म्हणून हे वाटण परतायला मला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं लागली। माझं वाटण थोडंसंच होतं, पटकन परतून झालं। तुम्ही बघू शकता साईडने तेल सुटलंय आणि वाटण सुद्धा छान परतलं गेलंय। कलर सुद्धा बदली होतो वाटण छान परतलं गेल्यावर। आता आपण घेतलेले सगळे मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये। कोकम फक्त शेवटी घालायचं आपल्याला, बाकी सगळे मसाले घालून घ्यायचे। मीठ सुद्धा मी आत्ताच घातलंय। मसाले सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे। आणि आता आपण जी टॅमॅटोची प्युरी करून घेतली होती ती घालणार आहे मी याच्यामध्ये। आणि ही आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। त्याच्यामध्ये आता मी गरम पाणी घालणार आहे। गरम पाणी घातल्याने चव छान लागते। तुम्हाला हवं तेवढं पाणी घेऊ शकता। मी 2 कप पाणी घातलंय।
पातळ घट्ट तुम्हाला ज्या पद्धतीने हवं त्या पद्धतीने तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता. मी 2 कप पाणी घातलंय आणि याला आपण उकळवून घेणार आहोत. कोकम सुद्धा मी घातलेत आणि आता हे मी सर्व करून घेते. 5 मिनिटं छान उकळी काढली आहे मी. मस्त गरम गरम टोमॅटोचं सार आणि त्याच्यासोबत वाफाळता भात. थंडीमध्ये हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. नक्की करून बघा एकदा मालवणी पद्धतीचं टोमॅटोचं सार. आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. काय मालवणकर जमला मा?